अगं अगं दोघींचे चेहरे बघा एकदा आरशात जाऊन. किती घाबरलाय तुम्ही. नाही नाही नाही, पण काळजी करू नका. मी हिच्यासारखी काही भूत वगैरे नाहीये. एक साधी सरळ बाई आहे दिसायला तरी. फक्त माझ्या कामाच्या आड कोणी आलं ना की मग मी त्याला सोडत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा दोघींना सोडणार नाही. बघ, अशीच स्वप्न बघ मंजिरी, कारण तू आमचं काहीच करू शकत नाहीस. असं वाटतं तुला खरंच? पण एक गोष्ट नक्की आहे मीरा, मी तुला असंच मारणार नाहीये. ज्या नात्यांवर तुला खूप गर्व आहे, खूप विश्वास आहे, ती नाती एक एक करून तुझ्या हातातून निसटू लागतील आणि तू काहीच करू शकणार नाहीस. एकटी पडशील तू. आणि या सगळ्याची सुरुवात अथर्वपासून होणार आहे. तो तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि तू स्वतःला समजावत राहशील की मीरा, मीरा शांत हो, हे फक्त एक स्वप्न आहे, फक्त स्वप्न आहे. आणि जेव्हा माझं स्वप्न तुझं वास्तव होईल तोपर्यंत खूप उशीर झाला असेल मीरा. आणि ज्या दिवशी तू एकटी पडशील त्या दिवशी मी येईन तुला संपवायला. आणि तो दिवस फार लांब नाहीये. मीरा, ही मंजिरी जाणून बुजून आपल्याला घाबरवण्यासाठी असं बोलतीये. आपण तिच्या या खेळाला बळी पडायचं नाही अगं. तू अजिबात घाबरू नकोस. तुझ्या जवळची तुझी माणसं तुझ्यापासून कधीच दुरावणार नाही. आणि अथर्व तर नाहीच नाही. मीरा, एवढ्या संकटांवर मात करून तुम्ही तुमचं नातं इथवर आणलंय. ते असं कोणाच्या तरी धमकीने तुटणार नाही अगं. आणि अथर्वचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरं प्रेम इतकं कमकुवत नसतं की कोणाच्या तरी पोकळ धमकीने तुटेल. अथर्व फक्त तुझे आहेत मीरा. माया, कुठे होतीस तू? काय चाललंय काय तुझं? मंजिरीने मला रूमच्या बाहेर काढल्यानंतर ती काय बोलली तुझ्याशी? मला सगळं हवंय. तेव्हाची तू गायब झालीस ना, ते आत्ता दिसतीयस मला. कुठे होतीस एवढा वेळ? तुमच्यात काय बोलणं झालं ते मला हवंय. ताबडतोब सांग. माझ्यापासून काही लपवू नकोस. माझ्याशी गाठ्या नाही तर. शांत व्हा, काम डाऊन. हा, उगाच नको ते विचार करू नका. आणि मी का लपवेन तुमच्यापासून काही? रिलॅक्स. माया, एक गोष्ट लक्षात ठेवा, तू माझी सून आहेस. आत्तापर्यंत जी काही कारस्थानं आपण केली ना, त्यात तू माझ्यासोबत होतीस. त्यामुळे तुला प्रेमाने आणि नीट समजावून सांगते, जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस. आणि आता तू टीम बदलण्याचा विचार जरी केलास ना, तर सोडणार नाही तुला मी. माझ्याशी गाठ आहे. कारण मंजिरी जे करू शकत नाही ना,
ते मी करू शकते तुझ्या बाबतीत. कोळशाहून काळा. कळलं? ह्या मनुष्य जगात हे सारखं प्रेम करणं, प्रणय करणं इतकं गरजेचं का असतं? तुला मला काम द्यायचंच असेल तर कोणाची तरी हत्या करायचं काम दे, कोणाचं तरी रक्त शोषून घेण्याचं काम दे. हे काय प्रणय प्रणय प्रणय? मनुष्याचं हे जे जग आहे ना ते खूप विचित्र आहे. इथे वापरलं जाणारं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे प्रेम. इथे लोक प्रेमानेच सुखी होतात आणि प्रेमानेच दुःखी. प्रेमच त्यांना आयुष्य देतं आणि प्रेमच त्यांच्या मरणाचं कारणही ठरतं. इथे लोक मरतात ते तलवारीने नाही, तर अधुऱ्या प्रेमाने, विश्वासघाताने. प्रेम ही फक्त एक भावना नाहीये, ती अशी एक शक्ती आहे जी माणसाला देवही बनवू शकते आणि राक्षसही. पण हे सगळं मला करायला जमेल का? हो, का नाही जमणार? तू चांगलं काम करतोयस कालकाया. फक्त तुझी थोडी तारेवरची कसरत होणार आहे. कारण मायाला असं वाटलं पाहिजे की तू हळूहळू तिच्याकडे आकर्षित होतोयस, आणि तिला तिला हेही जाणवलं पाहिजे की तू एकदम तिच्यावर विश्वास ठेवत नाहीयेस. कारण असं जर का झालं नाही तर तिला तुझा संशय येईल. कारण खरा अथर्व मायावर लगेच विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे, मला माहितीये थोडं अवघड आहे, पण आपल्या कार्यासाठी ते महत्वाचं आहे. आता थोड्याच वेळात अथर्व घरी येईल आणि माया त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यामुळे तयार राहा. ताई, अगं अचानक इथे काळोख कसं काय झाला? मला काहीच कळत नाहीये.